एक खूप मोठा स्टडी केला. 75 वर्ष तो रिसर्च चालला होता. बापरे. त्यासाठी 4 रिसर्च टीम्स बदलल्या, कारण ते मेले लोक, म्हणजे आता म्हातारे होऊन गेले असं होऊन ते चेंज. 4 रिसर्च टीम 75 वर्षाच्या स्टडी नंतर, जो कित्येक हजारो लोकांवरती केलेला होता, त्यांनी जे निष्कर्ष काढले की व्हॉट इज गुड लिव्हिंग किंवा व्हॉट इज लॉंग लिव्हिंग, त्याच्यामध्ये टॉपला काय आहे तर तुमचा जनसंपर्क किती आहे. सोशल कनेक्ट इज ॲट नंबर 1. इमोशनल कोर ग्रुप इज ॲट नंबर 2. आणि स्मोकिंग पोल्युशन मध्ये खाली कुठेतरी असं बघायला. इतकं तो महत्वाचा स्टडी आहे. म्हणजे इट इज स्टार्टलिंग आहे तो स्टडी. आणि WHO व्हेरी ऑथेंटिक स्टडी. मी तो त्यातले डिटेल्स पण वाचलेत मी. त्यामुळे मी ते पण सगळ्यांना सांगत असतो की बाबा फॅमिली अँड फ्रेंड्स ह्याला तुम्ही अंडर प्ले करू नका. इट इज फिनॉमिनली इम्पॉर्टंट फॉर गुड लिव्हिंग, प्रिव्हेंट हार्ट अटॅक, समजे सगळे चांगलं हेल्थ राहावी, लॉंग लाईफ मिळावं, याच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे खरंच लास्टला कुठेतरी क्लीन एअर आहे त्याच्यात. हे 10 पॉइंट्स त्यांनी मांडले, शेवटी क्लीन एअर आहे. आणि मग क्विट स्मोकिंगला थोडं महत्व आहे, वेट रिडक्शनला थोडं महत्व आहे. टॉप 1 इज सोशल कनेक्ट, टॉप 2 इज कोअर ग्रुप, म्हणजे फॅमिली अँड फ्रेंडचा कोअर ग्रुप. त्यामुळे तो एक मुद्दा एकदम महत्वाचा हार्ट हेल्थ साठी. सोशल हा खूपच वेगळा भयंकर मोठा पर्स्पेक्टिव्ह आहे तो. आणि त्यामुळे मला हे ना खूप आवडतं सोशल मीडिया. आणि आता फॉर एक्झाम्पल आय एम शुअर सगळ्यांनाच तुम्हाला झालं, आम्ही शाळेमधनं पास आउट होऊन कितीतरी झाले, 50 पेक्षा जास्त वर्ष झाली, पण पूर्ण आमचा वर्ग आता व्हॉट्सअपवरती एकत्र आहे. तर गप्पा मारायचा दिवसभर रायट चालतो आमचा त्याच्यावर. सो दॅट इज सोशल कनेक्ट अँड दॅट इज हेल्पिंग आय एम शुअर ऑल ऑफ अस इन कीपिंग गुड हेल्थ, नॉट जस्ट मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ सुद्धा त्याच्यावरती अवलंबून असतं. वाव.